आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या घरी आले होते, काय चर्चा झाली? मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांची सदिच्छा भेट होती. प्रॉब्लेम आहे. या अगोदरही साहेब पालकमंत्री असताना संभाजीनगरचे त्यावेळेस आले, मुख्यमंत्री असताना आले आणि आज देखील आले. आल्यानंतर माझे कुटुंब आम्ही सर्वांनी भेट घेतली, माझ्या सहकाऱ्यांनी भेट घेतली, जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी पुढारी आणि साहेबांनी अनौपचारिक चर्चा त्या ठिकाणी. मला आज तुम्हाला जबाबदारीने सांगायचं की साहेबांशी आज जी सर्वांनी मिळून जी चर्चा केली, राजकीय त्याच्यामध्ये तर साहेब बोलले सगळ्यांना की विनोदला द्यायचं होतं, परंतु ठीक आहे. तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं, मी उमेदवारी आपल्याकडे मागत होतो, तो माझा अधिकार तुम्हीच दिला होता, परंतु तुम्ही निर्णय घेतला, पक्षाचे मालक तुम्ही आहात, तुम्ही जो निर्णय घेतला तुमचा निर्णय तुमचा योग्यच आहे. आणि राहिला माझा प्रश्न, तर मी कालच माझी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे. मी या निवडणुकीत घेतलेली आहे. मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क करतो. आज देखील मी संपर्कात असताना मला आज निरोप आला की माननीय मुख्यमंत्री साहेब घरी येत आहे. तर मी त्यांचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी ते हात जोडून सांगितलं, साहेब आपण निर्णय घेतला तो मला मान्य आहे, याच्यावर मला चर्चा देखील करायची नाही. अशा पद्धतीने साहेब आज आले ना आम्हाला सर्वांना. म्हणजे तुमचं राजकीय भूमिका काय असेल? मग राजकीय भूमिका मी माझी काल मांडलेली आहे. माझा जिल्हा दौरा सुरू आहे. हा जिल्हा दौरा झाल्यानंतर आम्ही सर्वजण सहकारी बसू आणि लोकसभेमध्ये कोणासोबत जायचा हा निर्णय आम्ही घेऊ. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, शिंदे साहेब देखील त्यांची जी भावना आज होती हीच भावना होती की तुला उमेदवारी मला द्यायची होती, परंतु ठीक आहे. तर मी म्हणलं साहेब तुम्ही त्याच्यावर चर्चा करूच नका, माझं त्याच्यावर कुठलाही शब्द बोलायचा नाही आहे. तुम्ही निर्णय घेतलेला तुमचा निर्णय योग्यच आहे असं आम्ही समजून त्या निर्णयावर मला पुढे कुठलं आश्वासन दिलंय का? मुख्यमंत्री हे म्हटले आश्वासन दिलंय का? काय जबाबदारी दिली जाईल विधानसभा किंवा इतर? नाही, ते हे बघा मी काल पण सांगितलं की मला लोकसभेमध्येच जायचं होतं आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडायला जायचे होते. मला जर दुसरीकडे आज जायचं असेल तर मी दुसरी जबाबदारी त्यांना कशासाठी मागू? मी परत एकदा सांगतो की आज साहेबांनी एक कौटुंबिक भेटप्रमाणे आले. तुम्ही जर त्यांचे सगळं काही आता तुम्हाला व्हिडिओज पोस्टर्स दिसतील, एकदम निवांत बसलेले होते आणि राजकीय चर्चा त्या ठिकाणी कुठलीही झालेली नाही. कारण मी एकटाच नाही भेटलो, सगळेजण आम्ही सोबत भेटलो. जनरल 4 ठिकाणी चर्चा होती. मला कुठल्याही प्रकारे ते म्हणलेलं नाही की तो माझ्या पक्षात आहे की अमुक पद आहे. त्याचं कारण असं आहे, मी माझ्या दरवाजामध्ये स्वागत करत असताना पहिला शब्द मी वापरला, साहेब आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे, आपण माझा विचार केला, आपली तीव्र इच्छा होती परंतु काय अडचण देऊ शकली नाही, याच्यावर मला करायची नाही. पण विनोद पाटील प्रचार करतील असं त्यांनी जाहीरमध्ये सांगितलं की विनोद पाटील